आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारचा 1 वाजला आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे विद्यमान महाविकास आघाडी सरकारनं वैध मराठा आरक्षणाचा खून केला। मराठ्यांच्या पाठीत या सरकारनं खंजीर खुपसला असा गंभीर आरोप केलाय मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते असलेल्या श्रीमंत कोकाटे यांनी। या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली। सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडे काय योजना आहेत ते देखील सरकारनं सांगावं असं सुद्धा कोकाटे म्हणाले। श्रीमंत कोकाटे हे मराठा समाजातले एक प्रमुख नेते आहेत ज्यांनी त्या मराठा आंदोलनाची आणि आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यांनी या राज्यातल्या या आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलाय। या सरकारनं मराठा आरक्षणाचा खून केला आणि मिळालेलं आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयात अडकलंय किंवा कदाचित ते जाऊ सुद्धा शकतं अशा प्रकारची भीती त्यांनी व्यक्त केली। सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठाकडे याबद्दलची सुनावणी होणार आहे। स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जे सार्वजनिक मराठा समाजाची कधी मागणी नव्हती ईडब्ल्यूचं आरक्षण द्या, ही ईडब्ल्यूचं आरक्षण देऊन जे महत्त्वपूर्ण आरक्षण आहे त्याचा खून करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे। हे मराठ्यांची खूप मोठी फसवणूक या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः 42 तरुणांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत यांचा अपमान या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे। गायकवाड आयोगाचा अपमान यांनी केलेला आहे। हे सांगतात ना, उच्च न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही जर काही ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं असेल तर उच्च न्यायालयाने जस्टिस गायकवाड आयोगाने दिलेलं आरक्षण वैध ठरवलेलं आहे ना। मग येत्या 25 जानेवारीला जर का याबद्दलची स्थगिती उठवण्याची सुनावणी जवळ आलेली आहे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी हे मधीच ईडब्ल्यूचं आरक्षण देऊन जे व्यापक स्वरूपामध्ये आणि अधिकृत महत्त्वाचं आरक्षण मिळणार आहे त्याचा अवसानघात करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे। मराठ्यांच्या पाठीत या महाविकास आघाडी सरकारने खंजीर खुपसलेला आहे आणि खूप मोठी फसवणूक यांनी केलेली आहे। आता 25 तारीख जवळ आलेली आहे जानेवारी, एवढी काय घाई होती? म्हणजे याचा अर्थ या महाविकास आघाडी सरकारला टिकणाऱ्या मराठ्यांचं व्यापक आरक्षण द्यायचं नाही। ईडब्ल्यूएस मध्ये फक्त मराठा येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। अनेक लोकांना माहिती नाही। हे महाराष्ट्रातल्या सामान्य भोळ्या भाबड्या गरीब शेतकरी मराठ्यांची कशी फसवणूक आहे पहा। 10% ईडब्ल्यूएस आरक्षण, 10% मध्ये फक्त मराठा समाज आहे का? जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, जे 2019 जानेवारीला ईडब्ल्यूचं आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे ते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगित आहे। त्याच्यावर स्थगिती नाही पण ते आव्हानित आहे। मग या 10% आरक्षणामध्ये ईडब्ल्यूच्या आरक्षणामध्ये फक्त मराठा समाज येत नाही, SC ST OBC वगळून जो समुदाय राहतो त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाज आहे, मारवाडी आहेत, राजपूत आहेत, जैन आहेत, म्हणजे जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, माहेश्वरी आहेत, असा मोठा समुदाय या 10% मध्ये येतो। यामध्ये मराठा समाजाचा वाटा किती? 1 किंवा 2% जास्तीत जास्त मराठा समाजाला वाटा मिळेल। आणि त्या ईडब्ल्यूचे निकष जर का आपण वाचले तर त्या निकषामध्ये या महाराष्ट्रातला बहुतांश मराठा समाज येत नाही। याचं विश्लेषण पुढे येणं गरजेचं आहे। म्हणजे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। व्यापक वैध मिळणाऱ्या आरक्षणाचं खून या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे। या फसवणुकीच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत। आणि थेट जाऊयात पुण्यातल्या पत्रकार परिषदेत। अतिशय गंभीर बनलेला आहे, कारण आज मंत्रालयाच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये आमचं टक्केवारी कमी झालेली आहे, शिक्षणामध्ये आमची टक्केवारी कमी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शिक्षण आणि नोकरी यामध्ये आरक्षणाची गरज आहे। त्यामुळे आम्हाला ओबीसी वर्गामध्ये ओबीसी स्टेटस मध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण करून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, हे जे आरक्षणाचा SCBCचा जो निर्णय आहे, अंतिम निर्णय हा 25 तारखेला लागणार आहे, त्या निर्णयाला ईडब्ल्यूएचच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे धोका पोहोचू शकतो आणि हा धोका आम्हाला अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्य सरकारने उचललेला पाहू नये। याचा जो काही परिणाम होईल हा राज्य सरकारला या परिणामाला सामोरं जावं लागेल। आम्ही कुठलेही मराठा समाज 90% पुढे या महाराष्ट्रातील मराठा संघटना मराठा समाज हा या ईडब्ल्यूएचच्या आरक्षणाला कुठेही आमचं समर्थन नाहीये।
आमचं जे समर्थन आहे, आमची जी मागणी आहे, आम्ही जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागातले एससीबीसीच्या वर्गामधून आहेत त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करू. न्यायालयामध्ये जो काही निर्णय येईल ते सुद्धा आम्ही निधड्या छातीने त्याला समोर जाऊ आणि पुन्हा आम्ही कुठल्याही संघर्षाला तयार राहू. पण ईडब्ल्यूएस हा आमचा पर्याय नाही, कारण ईडब्ल्यूएस या देशातील 50%च्या, तोही वेगळा विषय आहे, 50%च्या आरक्षणाची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. ही मर्यादा अनेक राज्यांमध्ये ओलांडलेली आहे. तामिळनाडू आहे, आंध्र आहे. देशातील 20 ते 22 राज्यांमध्ये 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलं, त्यामुळे ती ओलांडलेली आहे. आणि त्यामुळे आमचं एससीबीसीचं आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे टिकण्यासाठी सरकारने ही जी खेळी केलेली आहे, या खेळीमुळं आमच्या त्या आरक्षण टिकण्यामध्ये कुठेतरी बाधा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा संघटना या एससीबीसी आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही हा ईडब्ल्यूएसचा स्वीकार करण्यासाठी आम्ही कुठेही आमची मानसिक तयारी नाहीये. काही 100-200 विद्यार्थी किंवा काही घटक यामध्ये थोडेसे ते जातील, त्यांच्या व्यक्तिगत लेवलवरती जातील, न्यायालयातनं ते त्या ठिकाणी ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. परंतु सरकारने ही जी भूमिका घेतली ती अत्यंत चुकीची घेतलेली आहे. या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि एससीबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीच्या स्टेटससाठी आमचा संघर्ष हा राहील. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आमची बाजू कणखरपणे मांडू आणि त्या ठिकाणी या समाजाला न्याय मिळण्यासाठी, या समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटना या कटिबद्ध आहोत. 25 जानेवारीला जो निकाल लागणार आहे त्याच्यावरती हा ईडब्ल्यूचा निकाल परिणाम करेल असं सगळ्याच तज्ञांचं म्हणणं आहे, वकिलांचं. म्हणून आमचा विरोध आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विरोध का करतो. ईडब्ल्यूएसला विरोध ह्याच्यासाठी आहे की तो निकालावर परिणाम करणार 100%. संभाजी महाराजांनी पण मांडली, आता तुम्ही पण मांडत आहात. राज्य सरकारमध्ये मराठा आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, मुख्यमंत्री पण मराठा आहेत, परत पवार साहेबांचं पण वजन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा विचार पुढे आला कसं काय? मग तुमचा रोग कोणाकडे? तर ह्या सरकारमध्ये महत्वाची लोक बसलेले आहेत आणि अशी होत असेल म्हणजे केलं कोणी? आता तुम्हाला याच्यावर काय वाटतं? सगळ्या पक्षामध्ये मराठा समाजाची लोक आहेत म्हणून ते आमचे नेते आहेत, ते आमचं कल्याण करतील हा चुकीचा समज आहे. की ते पक्षाचं नेतृत्व करतात. कधीच त्यांनी मराठा समाजाचे नेतृत्व केलं नाहीये. सगळ्यात जास्त धोका कोणाचा जास्त मिळाला असेल आजपर्यंत तर शरद पवार साहेबांकडून आम्हाला अपेक्षेप्रमाणे काहीच आजपर्यंत मिळालेलं नाहीये. त्यांना आम्ही मराठा म्हणून समजतो. त्यांना नेहमीच ओबीसीचं राजकारण करावंसं वाटलं त्यांच्या हितासाठी, पण त्यांनी कधीही 32% असणाऱ्या समाजाचा कधीही विचार आजपर्यंत केलेला नाही. हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. म्हणून सरंजामदार मराठ्यांच्या पेक्षा आम्हाला गरीब मराठ्यांचा आम्हाला या ठिकाणी विचार करायचा. आणि सत्तेतल्या मराठ्यांमध्ये एक न्यूनगंड आहे की आपण मराठ्यांचं कल्याण केलं तर आपल्याला लोक नावं ठेवतील. हे सत्तेतल्या मराठ्यांना न्यूनगंडानं प्रचंड पछाडलेलं आहे. ते प्रचंड घाबरतात मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणून. आणि म्हणून एससीबीसीचं कदाचित सर्वोच्च न्यायालयातली स्थगिती उठू शकते आणि मराठ्यांना एससीबीसीचं आरक्षण मिळू शकतं. हे मिळू नये ते हाणून पाडण्यासाठीच ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे. आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं अत्यंत घाणेरडं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. मंत्र्यांची भूमिका अशी आहे किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींची भूमिका अशी आहे, हेच आपले सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सांगतील तशीच भूमिका ते परत कोर्टामध्ये मांडली जाणार. मग तुम्हाला न्याय मिळायची कशी अपेक्षा आहे याच्यामध्ये? साहजिकच तुमची भूमिका काय असेल पुढची? न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, कारण जस्टिस गायकवाड आयोगानं जी रचनात्मक आणि गुणात्मक काम केलंय भारतातल्या कुठल्याही जातीचा, म्हणजे मंडल कमिशननं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 340, 41, 42 आर्टिकल एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे. त्यातल्या 340व्या कलमानुसार जस्टिस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही असं स्पष्टपणे पहिल्यांदाच मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाच्या मंचावरून विधान करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणार आहे, पण औरंगाबादला जाऊयात. औरंगाबादमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठा क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक आंदोलनाची घोषणा केली. येत्या 1 जानेवारीला औरंगाबादमध्ये भव्य मराठा आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार. महामेळाव्यानं या आंदोलनाची सुरुवात होईल अशी माहिती मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरेपाटील यांनी केले. त्यामुळे मराठवाड्यात प्रामुख्याने औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची चळवळ पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करणार असं दिसतंय. रमेश केरेपाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. राज्य सरकारने मराठ्यांना
ईडब्ल्यूएसची जी काही सुविधा दिलेली आहे त्याला आता मराठा क्रांती ठोक मोर्चे असतील किंवा इतर मराठा संघटना यांनी जोरदार विरोध केलेला आहे आणि औरंगाबादमध्ये आता पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी 1 तारखेपासून मोठ्या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आता नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, दादा काय म्हणणं आहे तुमचं आणि राज्य सरकारने जे काही आता सुविधा दिलेली त्याला का नाकार? एक प्रकारे ईडब्ल्यूएसची सुविधा देऊन हे सरकार आम्हाला एक प्रकारे मराठा समाज या ठिकाणी आज या ठिकाणी फसवणूक करत आहे. दुसरा विषय, या महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या 42 बांधवांनी बलिदान दिलं, 58 मोर्चे या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एकदम शांतप्रियतेच्या माध्यमातून या ठिकाणी काढले आणि 2 ठोक मोर्चे आणि 14,000 बांधवांवरती जे गुन्हे दाखल करून घेतले, हे काय आम्ही ईडब्ल्यूएससाठी गुन्हे दाखल करून नाही घेतले. आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी तात्काळ विनंती आहे, कारण अशोक चव्हाण आजही मराठा समाजाची या ठिकाणी बाजू मांडताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. त्यामुळे त्यांनी हे ईडब्ल्यूएसचं खुळं समोर करून एक प्रकारे समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम, जे मुख्य मराठा आरक्षण आहे त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारची खेळी आहे. बरोबर. त्यात आता जो मुद्दा आपण मांडलाय, नक्कीच या ठिकाणी राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल या ठिकाणी करतंय आणि विशेषतः अशोक चव्हाण या ठिकाणी करतंय, कारण आमचा आरोप त्यांच्यावरती आहे. अशोक चव्हाण यांनी आतापर्यंत मराठा समाजाची सर्वोच्च न्यायालयामध्ये जर बाजू जर मांडली असती तर आज त्या ठिकाणची स्थगिती या ठिकाणी उठली असती. 25 तारखेला जर स्थगिती उठेल नाही उठेल तर पुढे काय राहील? जर नाही उठली तर कशा पद्धतीचं तुम्ही पुढे जाल? 25 तारखेची स्थगिती उठो किंवा न उठो त्याची रणनीती आम्ही 1 तारखेपासूनच या महाराष्ट्रामध्ये आक्रोश मेळाव्याला मराठा क्रांती ठोक मोर्चे जे होते आम्ही सुरुवात करत आहोत. आणि 25 तारखेला जर स्थगिती जर नाही उठली तर 26 तारखेला 26 जानेवारी आहे आणि या महाराष्ट्रातला तमाम मराठा, मागच्या जसा इतिहास या आपल्या महाराष्ट्राचा आहे का इंग्रजांच्या विरुद्ध या ठिकाणी शंड आपण पुकारला होता आणि 26 जानेवारीला ज्या प्रकारे एक प्रकारे क्रांती या ठिकाणी घडून आली होती, त्याच पद्धतीने या 26 जानेवारीला या महाराष्ट्रातला तमाम मराठा रस्त्यावर येणाऱ्या 26 जानेवारीला दिसल. जर 25 जानेवारीला जर स्थगिती या आरक्षणावरची उठली नाही, 1 तारखेपासून काय होणार आहे? महामेळाव्याचं आयोजन आहे, नेमकं काय असणार? 1 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रात आक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून एक जनजागृती करणार आहोत की कशा पद्धतीने हे सरकार ईडब्ल्यूएसचं खुळं पुढं करून आपल्या समाजामध्ये कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. ही 1 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रात हे जनमेळावे आम्ही घेणार आहोत आणि त्याची सुरुवात संभाजीनगर या ठिकाणून आम्ही करणार आहोत. मराठा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने जी नवीन सुविधा जाहीर केलेली आहे त्याला आता मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल आणि मराठा समाजातील सर्व संघटना जोरदार विरोध करतात. 25 तारखेला आता सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण 25 तारखेच्या निकालानंतरच मराठा संघटनांच्या आंदोलनाची दिशा ठरेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ख्रिसमस आणि त्याला जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडतात, पण बाहेर पडताना विविध प्रकारची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. महाबळेश्वर, लोणावळा, पाचगणी, माथेरान, नेरळ यासारखी अनेक महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं, अगदी कोकणची किनारपट्टी गजबजून गेले आणि याला नाशिकमधली सुद्धा अनेक धार्मिक किंवा पर्यटन स्थळं अपवाद नाहीत. तर थेट जाऊयात त्र्यंबकेश्वरला. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, कसं आहे वातावरण? धार्मिक क्षेत्र लोक साधारणपणे या दिवसात अशा ठिकाणी जातात की जिथे अधिक रिलॅक्स हो, मग समुद्रकिनारा असेल, डोंगरदऱ्या असतील. त्र्यंबकेश्वरमध्ये काय स्थिती आहे? नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते आणि नाशिकचं पर्यटन हे धार्मिक पर्यटन ही नाशिकच्या पर्यटनाची ओळख आहे. आता आपण नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभा आहोत आणि गाभाऱ्यामधली ही दृश्य मी आपल्याला दाखवतोय. कशा प्रकारे नागरिक जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं. भगवान त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक जे आहेत ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येत असतात. आजही अशीच गर्दी आहे. नाशिकच नव्हे आणि महाराष्ट्रात नव्हे तर
देशभरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। अशा प्रकारे ते या ठिकाणी गर्दी करत आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या भाविकांना येणाऱ्या भाविकांची काळजी म्हणून या ठिकाणी सॅनिटायझर करण्याचं काम देखील सुरू आहे। प्रत्येक भाविकांचा एक जथ्था पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं मंदिर परिसर जो आहे तो सॅनिटाईज केला जातो। प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भाविकाला मास्क घालणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि एक जथ्था पुढे गेल्यानंतर पुढचा जथ्था घेऊन अशा प्रकारे भाविकांना सुरक्षेच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जातात। आपल्यासोबत असेच काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या तरुणी आहेत, ते देखील पर्यटनासाठी या ठिकाणी आले। आपण त्यांच्याशी बोलूया। कहाँ से आए हो आप और कैसा लग रहा है आपको? हम लोग मंदिर दर्शन करने आए हैं। यहाँ पे बहुत अच्छे से हो रहा है सब कुछ। मंदिर चालू हो चुका है, सैनिटाइजर प्रॉपर्ली हो रहा है, मास्क कंपल्सरी है, सोशल डिस्टेंस भी फॉलो हो रहा है। तुम्ही कुठून आलात आणि किती दिवसांनंतर बाहेर पडलात? मी ऑलमोस्ट 8 मंथ्स नंतर मंदिरात आली आहे। पहिल्यांदाच इकडे त्र्यंबकला आली। मी नाशिकमधूनच आहे आणि इकडे सोशल डिस्टन्सिंगचा फॉलो करतोय मॅनेजमेंट व्यवस्थित। कोल्हापुर से है। बहुत अच्छा है, सब सैनिटाइज कर रहे बार बार मंदिर को और सबको दूर दूर रखा है। अगर आप मुंबई से आए हो, यहाँ पे मंदिर है, मंदिर में बाहर निकलने से कैसा लगा आपको? मंदिर दर्शन किया आपने? हाँ, दर्शन अच्छे से हो गए और बहुत ही अच्छा मंदिर है, पहली बार आए। हाँ, अच्छे से हुआ और सब सैनिटाइज किया है, तो ऐसा कुछ टेंशन नहीं था, अच्छे से हो गया। बाहर आने में भी और जाने में भी ऐसा कुछ तकलीफ नहीं है। कितने दिन से नासिक में हो? अभी हम 2 दिन से हैं। 2 दिन से हैं। आप छुट्टी में आए हो नासिक में? हाँ, दर्शन करने आए हैं। अभी दूसरा ही दिन है तो आज दर्शन करने आए और यहाँ मंदिर में पूरे गाइडलाइंस फॉलो हो रहे हैं। सबने मास्क पहना है, सोशल डिस्टेंसिंग का भी ख्याल है। सो अभी दर्शन करना सेफ होगा। 2 दिन में आप कहाँ घूमे? 2 दिन में आप कहाँ घूमे और अभी कहाँ जाने वाले हैं? अभी हम सूला वाइनयार्ड्स जाने वाले हैं और ग्रेप्स का फार्म हम अभी जाएंगे देखने, और कल हम लोग सुला जाने का सोच रहे हैं। आपण बघतोय नाशिकमध्ये येणारे हे पर्यटक जे आहे अशा प्रकारे धार्मिक क्षेत्रांना देखील प्राधान्य देत आहे। सुला विनयार्ड्समध्ये ते जाणारे असं ते म्हणत आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये पर्यटकांची संख्या जी आहे ती अशा प्रकारे धार्मिक स्थळांना देखील पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर इतर जे पर्यटन स्थळं आहे जसं की नाशिकचा गंगापूर धरणाचा परिसर असेल, सुला विनयार्डचा परिसर असेल, अशा सगळ्याच ठिकाणी हे भाविक जे आहे ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं। हे त्र्यंबकेश्वर मंदिरातली मी दृश्य तुम्हाला दाखवलेली आहे। रांगा लावून लोक गर्दी करत आहे। आज दिवसभरात तब्बल 2.25 ते 3 लाख लोकांनी जे आहे ते दर्शन या मंदिरात घेतलेलं आहे। लक्ष्मण तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि लोक स्वतःची काळजी घेत आहेत, नियमांचं पालन करतायत, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे। लक्ष्मण तुर्तास, धन्यवाद। इकडे वर्षअखेरीचा आनंद लुटण्यासाठी कोकणच्या किनारपट्टीवर हजारो पर्यटक दाखल झाले असले तरी कोकणातल्या बहुतांश समुद्र किनारे आहेत तिथे आज लाईफगार्ड्स नाही आहेत। तरीसुद्धा पर्यटक सुरक्षेच्या साधनांशिवाय समुद्रात उतरताना दिसत आहेत। या सर्व पर्यटकांना न्यूज 18 लोकमत आवाहन करतंय की आनंद जरूर घ्या, पण स्वतःच्या सुरक्षेची काळजी नक्की घ्या। मालवणच्या किनाऱ्यावरची काय स्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। वर्ष अखेरीचा माहोल आहे। तुम्ही जर आनंद साजरा करण्यासाठी कोकणातल्या किनारपट्ट्यांवर येत असाल तर सगळ्याच किनारपट्ट्यांवर लाईफगार्ड्स नाही आहेत। त्यामुळे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे। ही मालवणची आता दांडी किनारपट्टी आहे जिथे हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत। दरवर्षी होतात, यावर्षी सुद्धा दाखल झालेले आहेत। परंतु मालवणमध्ये फक्त इथे एवढे पर्यटक असून सुद्धा या बीचवर लाईफगार्ड्स नाहीत आणि त्यामुळे पर्यटक बघा तिकडे स्वतः म्हणजे थोडीशी ही बेफिकिरीच म्हणावी लागेल। इथे हे पर्यटक एवढ्या बेफिकिरीने समुद्रात पुढे पुढे जात आहेत। परंतु आता जरी या सगळ्या वॉटर स्पोर्टवाल्यांचं किंवा मच्छीमारांचं लक्ष असलं तरीसुद्धा आपत्ती काही सांगता येत नाही कधी येईल। अचानक एखाद्याचा तोल गेला आणि जर समुद्रात गटांगळ्या खावला तर बाकीचे घाबरू शकतात। गेल्या काही दिवसांपूर्वी आंजर्लेमध्ये पर्यटक बुडाले होते 4, आपल्याला माहिती आहे। गणपतीमुळेमध्ये 5 पर्यटकांना बुडता बुडता वाचवलेलं होतं। अशा वेळी जर पर्यटकांनी अशा प्रकारची जर हलगर्जीपणा दाखवला तर तो दाखवू नये, कारण ही काळजी स्वतः घेतली पाहिजे। कारण प्रत्येक बीचवर लाईफगार्ड्स नाही आहेत कोकणातल्या, एक प्लीज लक्षात घ्या। न्यूज 18 लोकमत तुम्हाला सातत्याने आवाहन करत आहे की तुम्ही पर्यटनाचा आनंद, वर्षअखेरीचा आनंद जरूर घ्या, परंतु हा घेताना स्वतःची सुरक्षा आधी पहिली सांभाळा। कोरोना जसा आहे तसंच या समुद्राच्या
लाटांमध्ये किंवा समुद्रामध्ये तुमचा बुडून मृत्यू होऊ शकतो हे भय बाळगा आणि मगच सगळा आनंद तुम्ही साजरा करा असं तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, मालवण, सिंधुदुर्ग. आणि आता राजकीय आखाड्यातली एक बातमी. भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीनं नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ईडीच्या नोटीसीसंदर्भात काहीही माहिती देण्यास एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे नकार दिला. काही माहिती नाही, कन्फर्म झाल्यावर सांग. बस, काही माहिती नाही, कन्फर्म झाल्यावर सांग. मला काहीच माहिती नाही, मला नक्की कळलं की सांगेन असं स्वतः एकनाथ खडसेच म्हणतात. दरम्यान अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांना पाठवलेल्या कथित नोटिसीच्या बद्दल काय म्हटलं पाहूयात. मला माहिती नाही, पण मी ती पेपरलाच आज मी वाचली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये ती बातमी दिलेली आहे. पण माझा काही खडसेंशी म्हणजे त्याच्याबद्दलचा फोनवर चर्चा किंवा समक्ष चर्चा काही झालेली नाही. तिकडे पुण्यामध्ये आज पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मी पुन्हा येईन यावरून अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला. सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत असंही त्यांनी नमूद केलं. तर दुसरे मी परत जाईनची भाषा करू लागले आहेत, यातच सगळं काही आलं, तुम्हाला बोलवलं होतं कोणी असा प्रश्नही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. सरकारचा म्हणजे सरकार नाही ते त्याच्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. आता एक जण म्हणत होते सुरुवातीला मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ते दुर्दैवाने जमलं नाही. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन, परत जाईन, परत जाईन. आता ह्यांना परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलेलं पण नव्हतं. वास्तविक त्याच्यातनं आमची एक भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या, त्याच्यातनं कार्यकर्ते नाराज झाले. कारण पूर्वी तुम्ही MLC होता, अर्थात तुमच्या पक्षातनं कुठं उभं राहावा ज्याचा त्याचा अधिकार आहे, जसं आमच्या पक्षात, काँग्रेस पक्षात, शिवसेना पक्षामध्ये आहे ते. परंतु 1 वर्ष होईपर्यंतच परत जाईन म्हणायला लागले. लोकांनी 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं आहे. तिथल्या कोथरूडची अपेक्षा आहे की तिथली कामं व्हावीत. तिथं लगेचच परतची भाषा करायला लागले तर उद्याच्याला लोक काम घेऊन गेले तर ते म्हणतील अरे मी परत जाणार आहे, मी परत जाणार आहे. अरे मग तो आले कशाला? तर तीच कोल्हापूरलाच थांबायचं होतं. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावलाय. काल एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील बोलले की मी आता पुण्यात सगळ्यांना सेटल होण्यासाठी आवडतं, पण मी परत कोल्हापूरला निघून जाणार आहे. ही मानसिकता बदलत चालली आहे का? नाही, जाऊ दे, त्यांना कुठे जायचं असेल त्यांनी जायचं, कोल्हापुरात जावं, पुण्यात जावं, घरी जावं, ते त्यांचा विषय आहे. तुम्ही काय सांगणार त्यांना? यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राची घाणेकर सोबत जगभरातल्या खास बातम्यांचा वेगवान आढावा.